सूक्ष्म सोनेरी दश गणेश सोहळा लहानशा रूपात विश्वाची करुणा गणराया मोरया तुझी महिमा अपारणा। तर हा बाप्पा मी भिंगातनं बघतीये आणि माझ्या असं लक्षात येतंय की ह्या बाप्पाच्या हातामध्ये चहाची केटल आहे, कब्बशी आहे आणि समोर त्यांच्या एक मंडळ बसलंय। काय चहावाले बाप्पा म्हणजे मला आता लक्षात येतंय हे वसुधैव कुटुंबकम अशी थीम घेऊन तुम्ही निर्माण केलेले हे बाप्पा हे नक्की काय आहेत हे आम्हाला खूपच उत्सुकता लागून राहिली ऐकण्याची। तर प्लीज जरा सांगा आम्हाला त्याच्याबद्दल। याच्या मागच्या माझी संकल्पना अशी आहे की भारतीय संस्कृतीने पुरातन काळापासून विशाल दृष्टिकोन जोपासत विश्वाला एक कुटुंब म्हणून संबोधलेलं आहे। या भारत भूमीवर जगाला शांतीचा संदेश देण्यामध्ये पूर्वीपासून सनातन संस्कृतीपासून भारत कधी पण अग्रेसर राहिलेला आहे। बरोबर आहे। हो, तर आज सुद्धा माननीय आदरणीय मोदींनी वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद वाक्य जोपासलेलं आहे। बरोबर आहे। म्हणून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात शांतता नांदावी म्हणून अखंड प्रयत्नशील आहेत। त्याचेच हे एक प्रतीक म्हणून शांततेचं बोधामृत वाटताना हे चायवाले बाप्पा आहेत, म्हणून मी यांना चायवाले बाप्पा म्हटलेले आहे। ह्या प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वोच्च नेते एकत्र आलेले आहेत ज्यांना मोदी संबोधतायत। मला अमेरिकेचा फ्लॅग दिसतोय। हो हो हो, हे आहेत आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपले मध्ये आहेत, पुतिनजी बरोबर, आणि इकडे आहे जिनपिंग आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष, आणि इकडे सध्या ज्यांच्यात घनघोर युद्ध चालू आहे ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की। तर हे जागतिक शांतता नांदावी म्हणून मोदीजींनी सगळ्यांना चहा पाण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे एकत्र, आणि म्हणून हे विश्व गणेश विश्व शांती देणारे हे बोधामृत 4 रुपये बोधामृत देणारे बाप्पा आहे। म्हणजे याला चहा म्हणण्यापेक्षा मी शांतीरूपी 4 रुपये बोधामृत म्हणेन। बोधामृत, वा। जे समुद्र मंथनाच्या वेळेस आपलं अमृताचा कलश काढला होता आणि तो सगळ्या जगाला देवादिकांनी दिला होता दानवांना देवांना, तसं हे चायवाले बाप्पा हे शांतरूपी बोधामृत देत आहेत। वाह, क्या बात आहे, खूपच सुंदर, खूपच सुंदर संदेश। आणि हे बनवताना सुद्धा हे बारीक बारीक मला बनवावे लागले। हातात कप दिलेले आहेत, नंतर हे चहाचे पाण्याचे ग्लास दिलेले आहेत, नंतर बाप्पाला सुद्धा हातात चहाची किटली कब्बशी दिलेली आहे। खाली आसन जे दिलेलं आहे तो पण सिंथेटिक रुबीच आहे, त्याला आसन दिलेलं आहे सगळं, आणि ही पृथ्वी त्याला पण सोन्यानेच हे मळवलेलं आहे मी। हो ना, इव्हन त्या प्रत्येकाचे हे टॅग जे आहेत राष्ट्रध्वज ते पण लावलेले आहेत। हो हो, तर हाच तो बाप्पा आहे ज्याच्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी तुम्हाला पाचारण केलं, आणि त्यांच्या मते सगळ्यात जगातली सगळ्यात छोटी चहाची केटल आणि कब्बशी ही जगातली सगळ्यात सूक्ष्म बनवलेली आहे भगवान दासजींनी, आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे त्यांनी। क्या बात आहे। मला कालच सुषमाजींचा फोन होता की जे त्या इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संपादिका आहेत, बरोबर बरोबर, त्यांनी सांगितलं की तुम्ही जे बनवलेलं आहे ही जगातली सगळ्यात छोटी चहाची किटली आणि कब्बशी आहे, तर तुम्ही हा एक प्रकारे विक्रमच केलाय आणि त्याची ते नोंद सुद्धा करतायत। क्या बात आहे, खूपच छान, सुंदर। आणि हे जे चहाची किटली आणि कब्बशी घेतलेले बाप्पा आहेत, चहावाले बाप्पा मला आदरणीय मोदीजींना गिफ्ट द्यायचं आहे। नक्की तुमची इच्छा पूर्ण हो, वसुधैव कुटुंबकम नाही का? चहावाले बाप्पा खूपच सुंदर, खूपच सुंदर।